मला नुकतीच एक गोष्ट समजली आणि खरं सांगायचं तर ती खूप विचित्र आहे. कोणी जर आपल्यावर टीका केली तर ती आपण लगेच मान्य करतो, पण जर कोणी मनापासून सांगितलं हाय चांगला दिसतोय राज. तुमचे व्हिडिओ बघतो मी खूप, आपल्याला आवडतात तुमचे व्हिडिओ. तेव्हा माझे शब्द हरवतात. मग मी हसतो, नजर चुकवतो, विषय बदलतो किंवा सहजच म्हणून जातो, अरे ते उगाचच मी आपलं सहज टाइमपास करत होतो. मग मी ठरवलं की आपण आता स्वतःलाच विचारायचं, हे माझ्यासोबत असं का होतं? लहानपणापासून आपल्याला चुका स्वीकारायला तर शिकवलं, पण जर कोणी आपलं कौतुक केलं, आपल्यातले चांगले गुण दाखवले, तर ते ऍक्सेप्ट कसं करायचं हे आपल्याला शिकवलंच नाही. आणि म्हणून आजही जर कौतुक ऐकलं तर मला थोडासा वेळ लागतो शब्द गॅदर करायला, स्वतःवर विश्वास ठेवायला, कसं रिॲक्ट करायचं हे ठरवा. आणि जर तुम्ही एखाद्याचं हसून कौतुक केलं आणि जर तो माणूस अवघडला किंवा त्याने रिॲक्ट केलं नाही किंवा तो काहीच बोलला नाही, तर तुम्ही अचानक असं समजू नका की त्याला ऍटिट्यूड आलाय, तो रूड आहे किंवा तो उद्धट आहे. तो त्या क्षणी तुमचे शब्द मनात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण ऍक्सेप्टन्स हा क्षणार्धात येत नाही, तो हळूहळू मनात होतं. एखादी साखर कॉफीमध्ये विरघळायला वेळ घेतो, तसंच काहीसं सुरुवात एखाद्या ऑकवर्ड स्माइलने होईल, मग एखाद्या नजरेने, आणि एक दिवस ते दोन शब्द तो स्वतःहूनच म्हणेल थँक्यू. आणि हे दोन शब्द बाहेर पडेपर्यंत तुम्ही त्याला वेळ द्या, कारण कौतुक करायला जितकं मोठं मन लागतं त्यापेक्षाही मोठं मन ते ओपनली ऍक्सेप्ट करायला लागतं. आणि काही जणांना फुलायला थोडा वेळ लागतो.